वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे, ज्या निमित्ताने कीर्तन आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तर परात पर परमेश्वर परमराज्य परमरसिक भक्त वांशल कल्पतरू भक्त वांशल दीनबंधू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या सतप्रयासानं चालत आलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, आपल्या सप्ताहाचं वर्ष म्हणजे 18वं वर्ष आणि आजची ही 6व्या दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा ही माझ्याकडे आली. वास्तविकता जर विचार केला तर मज पामराही काय थोरपण पायची वाहन पायीवरी आपल्या सप्ताहाचं वर्णन जर सांगायचं झालं तर श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आपल्या सप्ताहाला एक तप पूर्ण झालं. किती? माझा आवाज येतोय सर्वांना? पुरुष वर्ग आवाज येतोय, महिला वर्ग आवाज येतोय, भाषा कळतीये माझी? मी का विचारलं याचं कारण सांगाल कांबळे सर? बऱ्याच ठिकाणी असं घडतं, आता गेले 6 दिवस मी इथंच आहे, बऱ्याच ठिकाणी असं घडतं कीर्तन संपल्याच्या नंतर लोक सांगतात. आता इथे कोणी सांगितलं असेल ताई इथं आवाज घुमतो, खाली बसलेल्या मंडळींच्या बऱ्यापैकी लक्षामध्ये काही गोष्टी येत नाहीत, असं नाही ना काही? हां, तर ऐका, ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल आवाज जर सर्वांना स्पष्ट येत असेल तर. बऱ्याच ठिकाणी असं होतं की कीर्तन संपल्यानंतर लोक सांगतात ताई कीर्तन छान केलं पण तुम्ही नेमकं काय म्हणत होत्या ही आम्हाला कळत नव्हतं. हे कीर्तन जे आहे हे खऱ्या अर्थाने तुम्हा लोकांसाठी आहे, तुम्हा मायबापासाठी आहे. तुम्हाला हे कीर्तन कळलं पाहिजे. त्यासाठी ज्या ज्यावेळी कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळी सर्वांनी मुखाने भगवंताचं नामचिंतन करावं. विठ्ठला विठ्ठला काय चालू होतं आपलं? आपल्या सप्ताहाला एक तप पूर्ण झालं. एक तप हे किती वर्षाचं असतं? साधारणतः 12 वर्षाचं एक तप हे पूर्ण असताना आपल्या सप्ताहाचं कितवं वर्ष चालू आहे? 18वं वर्ष चालू आहे. आणि अशी ही 6व्या दिवसाची हरी कीर्तन सेवा माझ्याकडे आली. वास्तविकता आपल्या सप्ताहाचा जर विचार केला तर आदरणीय असणारे बंधुतुल्य असणारे भारत कांबळे सर या ठिकाणी यांचं मोलाचं वाटा आहे. नभे नभे ही सप्ताह आता आपण सुरुवातीपासून ऐकत आलो की वैयक्तिक हा सप्ताह करतात, परंतु मी या ठिकाणी थोडंसं वेगळं बोलेल. या ठिकाणी सप्ताह करण्यासाठी आपल्या गावाचं भाग्य आहे की भगवंताच्या कृपेने श्री संत रोहिदास महाराजांनी असो किंवा श्री संत बाळूमामाच्या प्रांगणामध्ये आपला हा कार्यक्रम चालू आहे. श्री संत बाळूमामाने त्यांची निवड धर्मासाठी परमार्थासाठी आणि सप्ताह करण्यासाठी त्यांची निवड आपल्या गावामधून केली. कुणी केली? संत महात्म्यांनी केली. ऐका, ज्यावेळी आपल्या अनेक जन्मामधल्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर कुठेतरी सत्संगती माणसाला जीवनामध्ये घडत असते. भागवतामध्ये सुंदर असा विषय आला की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन. अनेक जन्मामधल्या भाग्याच्या पुण्याचा उदय झाल्यानंतर कुठेतरी संत महात्म्याची संगती घडते आणि कोट्यावधी जन्मामधल्या भाग्याच्या पुण्याचा उदय झाल्यानंतर कुठेतरी आपल्याकडून परमार्थ घडतो, कुठेतरी जीवाकडून पुण्य घडत असतं. आणि तुम्हा सर्व आडगाव ग्रामस्थ मंडळीकडून पुण्य घडवून आणण्याचं कार्य जर कोण करत असतील तर ते म्हणजे आपल्याच गावामधलं आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे कांबळे सर. टाळ्या वाजवायच्या असतील ना तर चिकनगुन्या झाल्यासारखं वाजू नका. चिकनगुन्या गेलेला भरपूर काळ होऊन गेला. हां, हे टाळ्या म्हणजे उत्साहवर्धन करण्याचं फुकटचं साधन आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही भाग्यवान आहात. पाठीमागच्या काळामध्ये एका रोगाची साथ येऊन गेली. काय नाव त्याचं? हां, कोरोना. मला सांगा, कोरोनामध्ये महाराष्ट्रामधले म्हणणार नाही मी, या जगामधले कितीतरी लोक गेले. कोरोनामध्ये आपण नव्हतो का? आपणही होतो, परंतु तरी आपण आज जिवंत आहोत. म्हणजे आपण इथं कीर्तन ऐकायला आलं म्हणजे कोरोनाने आपल्याला काही केलं नाही. म्हणजे भगवंताची इच्छा होती की आपण आणखी जीवन जगावं. भगवंताच्या सत्तेशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. खरी अर्थाने मी सांगितलं की कित्येक जन्मामधल्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर परमार्थ जीवनामध्ये आपल्याला घडत असतो. आणि कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन जर कोण असेल परमार्थाचं तर आमचे संत तत्व सांगून गेले की कलियुगा माझी करावे कीर्तन. नारायण देईल भेटी, नारायण देईल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे
की कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये भगवंताचं नामचिंतन केलं की भगवंत आपल्याला काय देतो? भेट देतो. कलियुगामध्ये भगवंताचं नामचिंतन केलं की त्याच्यामधून पुण्याची निर्मिती होते. ती पुण्य आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्रित करण्याचं भाग्य खऱ्या अर्थाने लाभलेलं आहे. पुण्य ही अशी गोष्ट आहे, सुभाषितकार सुंदर वर्णन करतात. विश्वामध्ये जेवढे काही जीव जन्माला आले त्याच्यामध्ये सर्वच परमार्थ जाणतात का? सर्वजण परमार्थ जाणत नाहीत. परंतु पुण्य जे आहे, पुण्य हे आपल्याला स्वतःहून करावं लागतं. मला सांगा, आज 6वा दिवस आहे आपल्या कीर्तनाचा. या ठिकाणी तुम्ही स्वतःहून या ठिकाणी कीर्तनाला आला, तुम्हाला कोणी बोलवायला आलं का? अजिबात नाही. मला सांगण्याचं तात्पर्य, पुण्य जे आहे पुण्य हे आपण स्वतः निर्माण करावं लागतं. सुभाषितकार सांगतात, मी स्वतः सांगत नाही, की पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न करोति मानवः पापस्य फलम नेच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. याचा अर्थ असा आहे की पुण्याचं फळ चांगलं आहे, परंतु ते पुण्य आपण स्वतःहून करावं लागतं. आणि पापाचं फळ जे आहे, पापाचं फळ चांगलं आहे का? अडगावकर, पापाचं फळ चांगलं आहे? अजिबात नाही. पापाचं फळ हे वाईट आहे, परंतु पाप करायची अजिबात गरज नाही. कारण की पाप जे आहे कळत नकळत आपल्या हातून कधीतरी पाप हे घडलं जात असतं, परंतु पुण्य हे निर्माण करावं लागतं. आणि पुण्य जर कशामधून निर्माण होत असेल तर ते म्हणजे फक्त हे भगवंताचं नामसंकीर्तन आहे. हे सप्ताह असतील, या सप्ताहामध्ये होणारे कीर्तन असतील, प्रवचनं असतील, तुमची श्रवण भक्ती असेल, याच्यामधून जी आहे ही पुण्याची उत्पत्ती होते. विठाला विठाला आणि ते सर्वजण आपण या ठिकाणी करतो. दादांना मी सांगितलं की अतिशय फार सुंदर असणार आपल्या या ठिकाणी सप्ताह चालू आहे. की हा सुख सोहळा स्वर्गी नाही, जो सोहळा आज आपल्या आडगावमध्ये चालला. आपण मेल्याच्या नंतर स्वर्गामध्ये जर गेलो, काय आपण मेल्यानंतर स्वर्गामध्ये गेलो आणि स्वर्गामध्ये आपली इच्छा झाली, वैकुंठामध्ये गेलो, कैलासामध्ये गेलो, स्वर्गामध्ये गेलो. आता आपल्याला जिथं जायचं आहे ती आपली इच्छा, आपल्या इच्छेनुसार जातो का आपण? नाही, ती भगवंताची इच्छा असते. आपली इच्छा झाली की आता वैकुंठामध्ये, स्वर्गामध्ये, कैलास लोकामध्ये आपल्याला कीर्तन ऐकायचंय. शक्य आहे का? अडगावकर, शक्य आहे का? स्वर्गीचे अमरा इच्छिताति देवा, स्वर्गीचे अमरा इच्छिताति देवा, स्वर्गीचे अमरा इच्छिताति देवा, स्वर्गीचे अमरा इच्छिताति देवा. पृथ्वीलोकी वावा पृथ्वीलोकी वावा सांगतात ते स्वर्गीची आम्हाला इच्छिताती देव मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा. आपली जर इच्छा झाली स्वर्गामध्ये आपल्याला कीर्तन ऐकायचे, आपल्याला प्रवचन ऐकायचे, आपल्याला भगवंताचं नामचिंतन करायचे, तर ते त्या ठिकाणी नाही. दिव्य भोग, उत्तम असणारे दिव्य भोग तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील, परंतु भगवंताचं नामचिंतन भेटणार नाही. कारण की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हे जे हरिकीर्तन आहे, भगवंताचं नामचिंतन आहे, जे आत्ता आपण आपल्या मुखाने घेतो, हे वैकुंठामध्ये, कैलासामध्ये नाही. म्हणून जोपर्यंत आपण या मृत्यूलोकामध्ये आहोत तोपर्यंत आपण त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. आणि हे सांगणारं तत्व जर कोणतं असेल ना, तर ते म्हणजे आहेत संत विठाला विठाला. सकल संत मंडळीने भगवंताची भक्ती करावी. जगाच्या उद्धाराकरता संत महात्मे या जगतामध्ये काय झाले? अवतीर्ण झाले. धर्माचं कार्य आमच्या संत महात्म्यांनी केलं. मी सुरुवातीला एक वाक्य बोलून गेले की आज आपलं हे कीर्तन जे आहे, हे कीर्तन बाळूमामाच्या प्रांगणामध्ये सुद्धा चाललेलं आहे. संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने
पावन आणि पुनीत झालेली आपली ही भूमी आहे. बरोबर बोलते ना मी का चुकतंय काही? हां, संत महात्म्याच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली ही भूमी आहे. सकल संत मांदेळीचा जर आपण विचार केला तर सर्व संत महात्मे हे भगवंताचं काय आहे? स्वरूप आहे. आणि ते स्वरूप आपल्याला मान्य करावं लागेल. आता बाळूमामाचा जर विषय या ठिकाणी कळला तर बाळूमामा म्हणजे कुणाचा अवतार आपण मानतो? आपल्या गावामध्ये बाळूमामाचं मंदिर आहे. मुखी आहेत का तुम्ही सगळे? बोलता येते ना? हां, सगळ्यांना बोलता येते. मी गेले 6 दिवसापासून बघते, मुख कोणीच नाही, सगळ्यांना बोलता येतं. मला सांगा, बाळूमामा त्यांना आपण कुणाचा अवतार मानतो? हां, भगवान शंकराचा अवतार म्हणतो. म्हणजे भगवान शंकर हे सर्वसामान्य तत्व आहे का? अरे आपलं हे ज्याने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, संपूर्ण विश्वाची उत्पत्ती करणारं जर कोण असेल तर ते कोण आहेत? भगवान शंकर आहेत. त्यांचा जर विचार केला की त्यांचा आधीही नाही, त्यांचं मध्येही नाही आणि त्यांचा अंतसुद्धा जीवनामध्ये आपल्याला लागत नाही. मग त्या परमात्म्याने सर्व असणारी सृष्टी, हे संपूर्ण विश्व कशा पद्धतीने निर्माण केलं? त्या भगवान शिवशंकराने कसं निर्माण केलं? ज्याप्रमाणे आपल्या घरामधलं लहान मूल, लहान वयामध्ये वयाच्या 5व्या वर्षाच्या आतमधलं असणारं मूल किंवा 10 वर्षाच्या आतमधलं मूल आपल्या घराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्या इच्छेनुसार ते खेळ खेळू लागतं. बरोबर आहे? म्हणजे खेळण्याचं वय असतं, खेळ खेळू लागतात. जो खेळ आपल्याला आवडतो त्या पद्धतीने ते छोटंसं बालक हे खेळ खेळत असतं. तसं तो परमात्मा, कुठला परमात्मा? जो निर्गुण निराकार असणारं स्वरूप जे आहे परमात्म्याचं, जे भगवान शिवशंकराचं, त्यांचं आधीही नाही, मध्येही नाही आणि अंतही नाही. खेळ स्वरूप म्हणून आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा उपभोग घ्यावा. कारण की सर्व सुखाची आगर तो हा उभा विटेवर सर्व सुखरूप असणारा तो परमात्मा आहे. मग मी जर सुखी आहे तरी माझ्या स्वतःच्या स्वरूपाच्या सुखाचा, आनंदाचा उपभोग मला घ्यायचा आहे. म्हणून भगवंताने स्वतःच्या स्वरूपाचा उपभोग घेण्याकरिता एक क्षेत्र निवडलं. त्या क्षेत्राचं नाव आहे आनंदवन. आपण ऐकलंही असेल. आता आनंदवन आत्ताच्या काळामध्ये आपण त्याला काशी तीर्थक्षेत्र म्हणतो, कोणी वाराणसी म्हणतं, कोणी बनारस म्हणतं. म्हणजे आपण आत्ता हे नावं पडले, परंतु पूर्वी ते क्षेत्र जे आहे सर्वात, म्हणून भूवैकुंठाच्या अगोदर सुद्धा कुठलं क्षेत्र आहे? काशी क्षेत्र. याची उत्पत्ती कुणी केली? भगवान शिवशंकराने. त्या ठिकाणी आनंदवन निर्माण केलं आणि त्या आनंदवनामध्ये जो एकटा होता, जो एक निर्गुण निराकार परमात्मा होता, तो दोन झाला आणि दोन झाल्यानंतर एक आहे स्त्रीची बाजू आणि दुसरी पुरुषाची बाजू. हे दोन्ही रूप एकत्र आले, त्याला आपण म्हणतो अर्धनारी नटेश्वर. अर्धनारी नटेश्वर परमात्म्याची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली, ते म्हणजे भगवान शिवशंकर. हे अर्धनारी नटेश्वर हे त्यांचं स्वरूप आहे. त्या शरीराच्या डाव्या भागापासून, लक्षपूर्वक ऐका, त्या शरीराच्या डाव्या भागाच्या 6व्या अंशापासून आणखी एक पुरुष आकृती तयार झाली. ती पुरुष आकृती समोर उभी राहिली आणि अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप पाहिलं. नतमस्तक झाले, हात जोडले आणि त्या स्वरूपाला विचारलं की मी कोण आहे? मला निर्माण करणारा कोण आहे? त्यावेळी अर्धनारी नटेश्वराने सांगितलं, तुला निर्माण करणारा मी आहे आणि तुझं नाव विष्णू आहे. काय? तुला निर्माण करणारा मी आहे, तुझं नाव विष्णू आहे. माझं नाव विष्णू आहे. मग माझं काम काय आहे? कार्य काय माझं? आता व्याकरणाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर विष हा व्याकरणामधला धातू आहे. याचा अर्थ असा होतो की विष प्रवशंती, म्हणजे प्रवेश करून राहणे. संपूर्ण विश्वामध्ये कणाकणामध्ये प्रवेश करून राहणं हा ज्याचा धर्म आहे तो म्हणजे विष्णू. तू विष्णू आहे. संपूर्ण कणाकणामध्ये ज्याचा वास आहे तू आहे, तो विष्णू तू आहे. मग माझं कार्य काही? अर्धनारी नटेश्वराला विचारलं, त्यांनी कार्य सांगितलं, तू विष्णू आहे. तू एक काम कर, तू आता तप कर. तू काय कर? तप कर, तपश्चर्या कर. ते विष्णू भगवंत तपश्चर्या करण्याकरता बसले. कितीतरी दिवस त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या ही फलद्रूप झाली. आणि तप करत असताना त्यांच्या शरीरामधून घाम निघू लागला. तो घाम एवढा प्रचंड होता, प्रचंड स्वरूपामध्ये तो घाम निघू लागला आणि स्वतःच्या घामामध्ये तपश्चर्या करत असताना स्वतःच्या घामामध्ये ते बुडू लागले. आता भगवान विष्णूचं वास्तव्य कुठं असतं? समुद्रामध्ये असतं. ज्यावेळी विष्णूची उत्पत्ती झाली त्यावेळी समुद्र हा नव्हता.
समुद्र हा भगवान विष्णूच्या घामापासून निर्माण झाला आहे आणि स्वतःच्या घामामध्ये बुडू लागले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या तपाच्या सामर्थ्याने आणखी एक स्वरूप धारण केलं. त्यांना आपण अशेष भगवान म्हणतो. ज्यावेळी घामात बुडायला लागले स्वतः स्वरूप धारण केलं. त्या शेषाची शय्या तयार केली आणि त्याच्यावरती ते प्रहुडले, म्हणजे त्याच्यावरती झोपले. त्याच्यावरती पडल्यानंतर त्यांच्या नाभीमधून एक कमल प्रगट झालं. त्या कमलामधून भगवान ब्रह्मदेव प्रगट झाले. हा इतिहास सगळ्यांना माहिती नाही का? सगळ्यांना माहिती आहे. भगवान ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झाले. ब्रह्मदेवाने सुद्धा विचारलं की मला निर्माण करणारा कोण आहे? भगवान विष्णूने सांगितलं की तुझा निर्माण करताही मी आहे. या ठिकाणी मग माझं काम काय आहे, मी काय करू? त्यांना सांगितलं तू सुद्धा अगोदर तपश्चर्या कर. भगवान ब्रह्मदेवाने सुद्धा तपश्चर्या केली. तपश्चर्या ही फलद्रूप झाली आणि भगवान विष्णूने चतुश्लोकी भागवताचा त्या ठिकाणी उपदेश केला. कुणाला? भगवान ब्रह्मदेवाला. आज ते भागवत अरे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कसं जगावं हे काय शिकवते? श्रीमद भगवद्गीता शिकवते. जगाच्या पाठीवरती 2च ग्रंथ असे आहेत की ते 2 ग्रंथ साक्षात भगवंताच्या मुखारविंदामधून बाहेर पडले. एक श्रीमद भगवद्गीता आणि दुसरं श्रीमद भागवत. आपलं आयुष्य संपल्यानंतर कसं मरावं हे सांगणारा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत. ते चतुश्लोकी भागवताचा उपदेश ब्रह्मदेवाला केला. कुणी? विष्णूने. आणि तेच असणारं चतुश्लोकी भागवत व्यासांनी त्याचा विस्तार केला. 4 श्लोकाचे 18,000 श्लोक निर्माण केले. किती? 4 श्लोकाचे 18,000 श्लोक निर्माण केले. भगवान विष्णूने सांगितलं ब्रह्मदेवाला आता सृष्टी विस्ताराचं कार्य हे तुम्हाला करायचंय. कुणाला करायचं? ब्रह्मदेवाला करायचं. मग ब्रह्मदेवाने आपल्या इच्छेनुसार पृथ्वी उत्पन्न करण्याचं कार्य चालू केलं. त्याच्यामध्ये आडवे असणारे प्राणी, जे पशुपक्षी आपण बघतो ना, जे पशुपक्षी आहेत आपल्या गावामधल्या किंवा आपल्या दारामधल्या म्हशी असतील, गायी असतील, सरपटणारे प्राणी असतील, हे ज्यावेळेस निर्माण केले आणि या सृष्टीकडे ब्रह्मदेव बघू लागले. लक्ष तुमचं इकडं असू द्या. यांच्याकडे ब्रह्मदेव बघू लागले. बघू लागल्यानंतर अंतकरणाला समाधान नाही. का समाधान नाही? या सगळ्यांना निर्माण करणारा मी आहे, परंतु मी असणाऱ्या परमतत्वाला, भगवंत असणाऱ्या परमतत्वाला ही जाणणार नाहीत, मानणार नाहीत. असं कुणीतरी पाहिजे. असं काहीतरी निर्माण केलं पाहिजे की ज्याने कुणीतरी परमार्थ केला पाहिजे, ज्याने सृष्टी विस्ताराचं कार्य केलं पाहिजे. म्हणून भगवान ब्रह्मदेवाच्या मनामध्ये एक आकृती निर्माण झाली. ती पुरुष आकृती त्यांच्या समोर प्रगट झाली आणि ब्रह्मदेवाने 4 पुरुष त्या ठिकाणी निर्माण केले. ते म्हणजे आपण म्हणतो की तुम्ही सनकाधिक संत म्हणाविता कृपावंत. सनकाधिक संतांची उत्पत्ती त्या ठिकाणी सर्वप्रथम भगवान ब्रह्मदेवाने केली. सांगितलं की सृष्टी उत्पन्न करण्याचं कार्य, सृष्टी सृजन करण्याचं कार्य जे आहे, विस्तारित करण्याचं कार्य जे आहे ते तुम्ही करायचंय. आता ही 4 भाऊ कोणते कोणते? सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. हे 4 सनकाधिक संत. ते म्हटले बाबा आम्ही संसार करण्यासाठी जन्माला आलो नाही. आमचा जन्म भगवंताची भक्ती करण्याकरिता झाला. आमचा जन्म परमार्थ करण्याकरिता झाला. बरं का असं झालं? कारण की भगवान ब्रह्मदेवाच्या मनामध्ये जी संकल्पना आली होती की देवाला जाणणारा कुणीतरी पाहिजे, देवाला मानणारा कोणीतरी पाहिजे, असं आपण कुणाला तरी निर्माण करावं असं मनामध्ये संकल्प आला. आणि ही 4 जी आहेत सनकाधिक यांची उत्पत्ती झाली. म्हणजे हे कसे होते? सात्विक होते. हे म्हटले नाही नाही बाबा अजिबात नाही, आम्हाला संसार करायचा नाही, संसाराच्या पाठीमागे लागायचं नाही, सृष्टी सृजन करण्याचं काम आम्ही करणार नाही. आता ज्यांना आपण जन्माला घातलं तीच आपलं ऐकत नाहीत म्हटल्यावर ब्रह्मदेवाला काय आला? राग आला. मला सांगा आपल्याला 2 मुलं असतात, 4 मुलं असतात, 8 मुलं असतात कुणाला? तो पूर्वीचा काळ होता. आता हल्लीच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळी एका महिलेला डझन मुलं असायची. किती? झोपल्या नाही ना तुम्ही? किती असायचे? डझन मुलं असायचे. आता तो काळ नाही. मग ब्रह्मदेवाने विचार केला की या ठिकाणी आपली पुढची पोरं ज्यावेळेस आपलं ऐकत नाही त्यावेळेस आपण त्यांना शाबासकी देतो का? बरं झालं भावड्या तू माझं ऐकलं नाही म्हणतो. असं आपण राग येतो आपल्याला, आपण म्हणजे मारतो त्यांना किंवा 1-2 शिव्या देतो त्यांना. कुणाला? आपल्या मुलाला. ब्रह्मदेवाला प्रचंड राग आला की मी तुम्हाला निर्माण केलं, तुम्हाला जन्माला मी घातलं आणि जन्माला आल्याबरोबर तुम्ही माझं कार्य ऐकत नाही, तुम्ही माझं काम या ठिकाणी ऐकत नाही. मी तुम्हाला शाप देतो. सहज
तोंडामधून शब्द निघून गेला की ऐसेही रहो, जशी आहात तशी राहा. त्या ठिकाणी 5 वर्षाचं वय असणारे म्हणजे 5 वर्षाचे असणारी कुमार त्या ठिकाणी त्यांची उत्पत्ती झाली होती. अशीच राहा म्हटल्यापासून आजही जर आपण विचार केला तर ते आजही त्यांचं वय किती वर्षाचं आहे? 5 वर्षाचं आहे. कुणाचं? सनकादिक संताचं. त्यांनी सांगितलं आणि तो शाप त्यांनी हसत हसत स्वीकार केला. तरीही हसताय, तरीही आनंद आहे. आता ब्रह्मदेवाला जास्त राग आला. मला सांगा, एखाद्याने आपली खोड केली आणि आपण त्याला ताडण केलं म्हणजे रागावलो आपण त्याच्यावरती, आणि आपण रागावून सुद्धा समोरचा व्यक्ती जर हसत आपल्याकडे पाहायला लागला तर आपण काय म्हणतो? आपल्या रागाचा त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. अशा वेळी आपल्याला काय वाटतो? तू माझी टिंगल करतो का? तुला मी मूर्ख दिसतो का? हां म्हणतो की नाही आपण? हा आपला विचार आहे. ब्रह्मदेवाला आणखी राग आला. अरे मी एवढा कठोर शाप दिला तुम्हाला तरी तुम्ही हसताय. किंचितही राग तुमच्या चेहऱ्यावरती त्याचा नाहीये. मग एवढा राग आला ब्रह्मदेवाला, एवढा राग आला. रागाच्या भरामध्ये त्यांचे जे 2 भुवया होत्या, त्याला आपण भ्रुकुटी म्हणतो, त्या 2 भुवयाच्या मधला भाग म्हणजे भ्रुकुटी, त्या भुवया ताणल्या गेल्या आणि त्या दोन्ही भुवयाच्या मधून एक अग्नीचा लोट बाहेर पडला. अग्नीची ज्वाळा बाहेर पडली आणि त्या अग्नीच्या ज्वाळाने त्या ठिकाणी एका बालकाचं स्वरूप धारण केलं आणि ते बाळ रडायला लागलं. अग्नीपासून उत्पत्ती त्या ठिकाणी झाली, त्या रागापासून उत्पत्ती झाली. ते बालक रडते, बालक रडते, बालक रडते. त्या रडणाऱ्या बालकाचं नाव ते सारखं रुदन करतंय म्हणून ब्रह्मदेवाने त्याचं नाव काय ठेवलं? रुद्र ठेवलं. तेच म्हणजे भगवान शंकराचा अवतार असणारे रुद्र. रुद्र ठेवला आणि रुद्राला सांगितलं, त्या चौघांनी माझं ऐकलं नाही. आता सृष्टी विस्तार करण्याचं कार्य, सृजन करण्याचं कार्य हे तू करायचं. रुद्र म्हटला ठीक आहे, ते कार्य मी करतो. परंतु आता त्याची उत्पत्ती कशापासून झाली होती? जागे आहेत ना सगळे? कशापासून उत्पत्ती झाली? रागापासून उत्पत्ती झाली. आता रागापासून उत्पत्ती झाल्या म्हटल्याच्या नंतर ती सात्विक प्रजा उत्पन्न करणारी का? हां, त्यांनी त्यांची प्रजा उत्पन्न करायला चालू केली. कुठली प्रजा होती त्यांची? ती आता बऱ्यापैकी आपण मानत नाही. भूते, वेताळ. हां, मला सांगा, भगवान शिवशंकराच्या लग्नामध्ये कोण नाचत होतं? हे पक्का आपल्याला माहिती आहे की भूते, वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. ही प्रजा ज्यावेळेस रुद्राने तयार करायला चालू केली, उत्पन्न करायला चालू केली, ब्रह्मदेवाने पहिल्या रे माझ्या रागापासून हे जन्माला आलं, याला सांगितलं सृष्टी विस्तार करण्याचं कार्य कर. आणि याने भूती वेताळ हे सर्व जन्माला घालायला लागला. मग म्हटलं बावळा थांब थांब थांब, आता तू सृष्टी उत्पन्न करू नको. त्यांना तिथंच थांबवलं आणि नंतर त्यांच्या प्रत्येक इंद्रियापासून, मुखापासून सरस्वती उत्पन्न झाली. आणि अशी असणारी नारद महर्षी, मानसपुत्र असणारे नारद महर्षी, मांडव्य ऋषी त्या ठिकाणी दक्ष प्रजापती यांची उत्पत्ती केली. नंतर सृष्टी विस्ताराचं कार्य झालं. परंतु मला सांगण्याचं तात्पर्य, मूळ स्वरूप म्हणजे सर्वात अगोदर कोण आहेत? भगवान शिवशंकर आहेत. ज्यांचं आधी नाही, ज्यांचं मध्यही नाही, ज्यांचं अंतही नाही. त्यांनीच विष्णू स्वरूपाने सृष्टीचं पालन केलं. त्यांनीच ब्रह्मस्वरूपाने विष्णूचं सृजन केलं आणि त्यांनीच शिवस्वरूपाने या सृष्टीचा संहार सुद्धा केला. आधी म्हणते अंती तेच आहेत आणि ते असणारे भगवान शिवशंकर. आणि आपले असणारे श्री संत बाळूमामा त्या भगवान शिवशंकराचं काय आहे? खऱ्या अर्थाने अवतार आहे. आता ज्यांना बाळूमामाची कीर्ती माहिती असेल त्यांना माहिती आहे, कुठलाही भक्त असो आणि जरी तो भक्ती जरी करत नसला आणि बाळूमामाच्या त्या ठिकाणी मेंढ्याच्या जवळ गेल्यानंतर, बाळूमामाच्या बग्यामध्ये गेल्यानंतर कधीही कुठल्याही व्यक्तीला बाळूमामा हे रिक्त हस्ताने पाठवत नव्हते. कधी का होईना, ज्यावेळी आपल्या जवळ आला नेहमी त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करायचे. ही लक्षणं कशाची आहेत दादांनो? ही संत महात्म्याची आहेत, कारण की ते संत तत्व होते. एक दिवस एक गरीब असणारा गरीब धनकर रडत व्याकुळ असताना बाळूमामाच्या जवळ गेला. बाळूमामा रस्त्याने चालत होते आणि रस्त्याने चालणाऱ्या बाळूमामाच्या पायावरती त्याने लोटांगण घातलं. लोळायला लागला. बाळूमामाचे पाय धरले. का रडतो बाबा तू? काय दुःख आहे तुझं? हे विचारल्यानंतर त्याने बाळूमामाला सांगितलं, मामा माझं दुःख एवढं आहे की माझ्यावरती फार कर्ज झालं. घरामध्ये अन्नाचं कणही शिल्लक नाही. घरी पत्नी उपाशी आहे, मुलं उपाशी आहेत, धान्य नाही, कुठलीही गोष्ट घरामध्ये नाही. मग या ठिकाणी काहीतरी पाहिजे आणि भरपूर कर्जामध्ये बुडालो मी. किती कर्ज आहे तुझ्यावरती? माझ्यावरती 1000 रुपये कर्ज आहे. आता या काळामध्ये 1000 रुपये म्हणजे तुम्हाला कमी वाटतील, परंतु बाळूमामाच्या काळामध्ये, त्या काळामध्ये 1000 म्हणजे आत्ताचे 1,00,000 रुपये. आणि सर्वसामान्य माणसावरती 1,00,000 कर्ज म्हणजे फार मोठं कर्ज त्याला वाटतं. मग काय करू मी?
मामा एक काम करा तुम्ही, मला फक्त 1000 रुपये द्या, मला या संकटामधून मुक्त करा. बाळू मामा म्हटले, का रे, काम करावं, कष्ट करावे, पैसे काय झाडाला पिकतात का, पैसे काय झाडाला येतात का. तो म्हटलं, मामा मी काही करेल, फक्त एकदा मला या संकटामधून सोडवा, फक्त एकदा मला या संकटामधून मुक्त करा, मला फक्त 1000 रुपयाची गरज आहे, माझ्यावरचं कर्ज फेडण्याचं कार्य, तेवढी मदत मला करा. बाळूमामाने सांगितलं, रे ज्या मातीवरती तू उभा आहे त्या मातीला काय म्हणतात, धरणी माता म्हणतात, ती आई आहे आपल्या सगळ्याची. अरे या आईकडे जर तू याचना केली असती, ही काळी आई असणारी, या काळ्या आईची जर आपण सेवा केली तर ही काळी आई कधी कुणाला उपाशी झोपू देत नाही. मग काय करायला पाहिजे होतं, तू या काळ्या आईची सेवा करायला पाहिजे होती. मामा मी काळ्या आईची सेवा करेल, फक्त माझ्यावरचं एवढं कर्ज एकदा मिटलं पाहिजे, घरामध्ये अन्नाचं कणही नाही. मामा म्हटले, ठीक आहे. मामाच्या हातामध्ये खांद्यावरती घोंगडी आहे, हातामध्ये मोठी असणारी काठी आहे, ती काठी त्याच ठिकाणी या काळ्या आईमध्ये, या मातीमध्ये बाळूमामाने रोवली. जशी ती काठी खाली रोवली आणि रोवल्याबरोबर त्या धरणी मातेमधून सोन्याचा हंडा बाहेर आला. बाळूमामाने तो हंडा हातामध्ये घेतला, त्याच्यामध्ये सुवर्ण होतं आणि तो हंडा त्या धनगराच्या हातामध्ये तिला सांगितलं, याच्यामध्ये जे सुवर्ण आहे याच्यामधून तुझं कर्ज तू मिटव, कारण की तुझ्याच काळ्या आईच्या शेतामधलं आहे, याच्यावरती तुझं हक्क आहे. त्यांनी हांडा उघडला, आतमध्ये दागिने होते, त्याच्यामधले जेवढ्या दागिन्याचे 1000 रुपये येतील ना तेवढे दागिने घेतले फक्त आपल्या हातामध्ये. पुन्हा त्या हंड्याचं तोंड वाजलं आणि बाळूमामाच्या हातामध्ये तिने सांगितलं, मामा हे माझं नाही, मला फक्त 1000 रुपये पाहिजे होते, मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मी घेतलं, आता याच्यावरती माझा अधिकार नाही. बाळूमामा म्हटले, मग याच्यावरती माझाही अधिकार नाही, याला मी जमा ठेवून काय करू. पुन्हा या काळी आईमध्ये आपल्या हातामधली काठी रोवली आणि तो असणारा सुवर्णाचा हंडा पुन्हा या मातीमध्ये पुरला गेला, मातीमध्ये विस्तारित त्या ठिकाणी झाला. सांगण्याचं तात्पर्य, ती असणारं सुवर्ण आपल्या जवळ त्यांना ठेवता येत नव्हतं का, परंतु नाही त्यानं संत महात्म्यांचं तत्वही असं आहे की सोनेरूपी आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य की जे भगवत स्वरूप आहेत, जे भगवंत आहेत, त्यांनी संत महात्म्यांच्या स्वरूपाने अवतार घेतला आणि संपूर्ण जगासाठी झगडले, संपूर्ण जगाच्या उद्धारासाठी स्वतः ब्रह्मस्वरूप असणारे संत महात्मे मृत्यूलोकामध्ये आले. अभंगाचं प्रथम चरण. जगी अवतरले उद्धाराया आले दीनजना. या ठिकाणी नामदेवराय सांगतात की ते असणारे ब्रह्मस्वरूप असणारे संत महात्मे या जगामध्ये अवतीर्ण झाले. आता संत महात्मे हे ब्रह्मस्वरूप आहेत, संत महात्मे हे ब्रह्मस्वरूप असतात असं किती जणांची मान्यता आहे.
आपण सर्वजण म्हणतो. कारण की आपलं सर्व जग जे आहे, ही सर्व जग हे भगवंताच्या अंशापासून काय झालं, निर्मिती झालं. भगवंत सांगतात की ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन हा, म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये भगवंताचं काय आहे, अंश आहे. माऊली ज्ञानोबा विषयी एक श्लोक आहे की ज्ञानेशु भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्म मुक्तख्या ब्रह्मचित्कला. जेवढे काही सकल संत मांदेय आहे, सकल संत मांदेयमधले संत जे आहेत ती सकळ संत ही ब्रह्मस्वरूप आहेत. पर ते ब्रह्मस्वरूप असणारे संत महात्मे मृत्यूलोकामध्ये कशा करता येतात, येण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे का? प्रथम प्रश्न आपल्याला जीवनामध्ये पडला पाहिजे. ज्या लोकामध्ये आज आपण जीवन जगतोय, ज्या भूमातेवरती आज आपण बसलेलो आहोत, या लोकाचं काय आहे, या लोकाचं नाव काय आहे, मृत्यू लोक, म्हणजे मरणाऱ्याचं लोक. या लोकामध्ये आल्यानंतर जेवढे जीव जन्माला आले तेवढ्या प्रत्येकाला जावं लागतं. परंतु येत असताना 3 कारणाने या मृत्यूलोकामध्ये तुमचा आमचा जन्म होत असतो. किती कारणाने? 3 कारणाने. कुठले कुठले कारण? पाठीमागच्या जन्मामधलं कर्म हे पुढच्या जन्माला कारण, पाठीमागच्या जन्मामधलं पाप हे पुढच्या जन्माला कारण, आणि पाठीमागच्या जन्मामधली वासना ही पुढच्या जन्माला कारण. बरं, 3 टप्प्यांनी आपण येतो. भगवंत या मृत्यूलोकामध्ये येतात, संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये येतात, आणि तुम्ही आम्ही या मृत्यूलोकामध्ये येतो. परंतु तिघांच्याही येण्याच्या पाठीमागचे कारण हे वेगळे वेगळे आहेत. तुम्हा आम्हाला या मृत्यूलोकामध्ये जन्माला यावं लागतं, याच्या पाठीमागचं खरं कारण काय आहे? काय कारण आहे? आपण जन्माला येतो, याच्या मागचं कारण काय आहे? आपण केलेलं कर्म. आपण केलेलं कर्म हे पाठीमागं शिल्लक राहतं, आणि ते कर्म भोगण्याकरता आपली इच्छा जरी नसली, आता या मृत्यूलोकामध्ये जन्माला यायचं नाही, इच्छा अजिबात नाही. देव ऐकतो का आपलं? बाबा जाऊ दे, तुझी इच्छा नाही म्हटल्याच्या नंतर तू इथंच वैकुंठामध्ये आराम कर, जाऊ नको मृत्यूलोकामध्ये. आता कीर्तन ऐकायची इच्छा जर नसली आपली तर आपण घरी झोपू शकतो. हां, इथं आपण आपल्या गावामधली मंडळी ऐकू शकतात, आपल्या घरातले ऐकू शकतात. भगवंत ऐकू शकतो का? अजिबात नाही. इच्छा जरी नसली तरी मृत्यूलोकामध्ये जन्माला यावं लागतं. याच्या पाठीमागचं खरं कारण काय आहे? आपण केलेलं कर्म. जोपर्यंत आपण केलेलं कर्म ही कर्माचे भोगी शिल्लक आहेत, जोपर्यंत हे भोग संपत नाहीत, तोपर्यंत आपल्याला इच्छा नसताना सुद्धा या मृत्यूलोकामध्ये जन्माला यावं लागतं. शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतात, जसं कर्म जीवनामध्ये आपलं त्या कर्माप्रमाणे भोग आपण भोगत असतो. केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले त्याची भोगाले. तेच भोग आले उपसले मेले ऐसे किती. किंवा आणखी एक प्रमाण आपण बोलून जातो की भोग तोण घडे संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान. किंवा दुसऱ्यासाठी खोदलेला खड्डा, त्या खड्ड्यामध्ये आपल्याला पडावं लागतं. कर्ममार्गाचं काय आहे सिद्धांत आहे. आपण म्हणतो जैसी करणी वैसी भरणी, म्हणजे कर्मची आहे, कर्म हे भोगल्याशिवाय चुकत नाही. अहो तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत. कर्माने भगवंताच्या बापाला सुद्धा सोडलं नाही. आमचे संत तत्व सांगून जातात की कर्मी दशरथ वियोगे मेला, कर्मी श्रीरामा वनवासा गेला, कर्मी रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी, कर्मी मनमथ झाला सिरा. किंवा चौघे पुत्र राजा दशरथा अंत समयी
एकही नव्हता. याच्या पाठीमागे काय आहे? तसं कर्म आहे. जे कर्म जे आहे, कर्म हे एवढा धुरंद आहे. कर्म हे भोगल्याशिवाय चुकत नाही. विठाला विठाला. आता रामायणामधला सुंदर दृष्टांत आहे, उदाहरण आहे, आपण ऐकलेलंही असेल. मला सांगा, रामायणामध्ये खरा भाग्यवान जटायू नावाचा पक्षी आहे की दशरथ राजा आहेत? बोलता येतं ना तुम्हाला? खरे भाग्यवान. आता वास्तविक जर पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या विश्वामध्ये रामायण या ग्रंथावरती 16 ते 17 116 ते 117 टीका आहेत खऱ्या अर्थाने. तर खरे भाग्यवान राजा दशरथ आहेत की जटायू आहे? याच्या पाठीमागे त्यांचं तसं कर्मही जाताना. ज्यावेळी दशरथ राजाचे वडील असणारे अज राजा हे राज्य करत होते दशरथ राजांचे वडील. आता दशरथ राजा ही तारुण्यावस्था त्यांना होती. लक्षपूर्वक ऐका, ज्यावेळी 3 गोष्टीचं स्वातंत्र्य असतं माणसाला. किती गोष्टींचं? 3 गोष्टीचं. पहिली गोष्ट, आपलं वय म्हणजे तारुण्याचं आहे. 20-22 मुसमुसलेलं तारुण्य आपल्या अंगामध्ये भरलेलं आहे. संपत्ती भरपूर आहे आणि ती संपत्ती, त्या संपत्तीचा उपभोग घेण्याची सत्तासुद्धा आपल्याकडे आहे. किती गोष्टी? तारुण्य, सत्ता आणि संपत्ती, 3 गोष्टी आपल्याकडे आल्या की माणूस थोडा वेगळ्या दिशेने भरकटल्या जातो. मला सांगा, आता या भारताच्या भूमीमधली जी पिढी आहे, तरुण पिढी, या तरुण पिढीमधले 100% तरुणापैकी 80 नाही 90% तरुण कशाच्या अधीन गेले? कशाच्या अधीन गेले? आता आपल्या गावाला वेगळं सांगायची गरज नाही. कशाच्या अधीन गेलो आपण? व्यसनाच्या अधीन गेलो. बरोबर आहे? म्हणजे कशाचा परिणाम आहे? तारुण्य आहे, धाक आई वडिलांचा राहिला नाही, पैसे आपल्याकडे आहेत, याच्यामुळे वेगळं वळण आपल्याला लागतं. दादांनो, दशरथ राजांची अवस्था, तारुण्य आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे. संपत्तीला काही कमी होतं का? अजिबात नाही. तारुण्य आहे आणि ती संपत्ती वापर करण्याचं सत्तासुद्धा त्यांच्याकडे आहे. बरं, अयोध्येचे राजे आणि अयोध्येचे हे कोण होते? राजकुमार होते. स्वर्गामध्ये इंद्रदेवासोबत मैत्री. कुणासोबत? इंद्रदेवासोबत. एक दिवस इंद्रदेवाला भेटण्यासाठी गेले. इंद्राची सुंदर सभा त्या ठिकाणी बसलेली आहे. सर्व देव देवता मंत्रिमंडळ सर्व इंद्रदेवाचं त्या ठिकाणी आहे. हे सर्वांना पाहिलं आणि त्यांच्यामध्ये एक देवता जी आड बाजूला बसले आहे, एका बाजूला बसलेली देवता, परंतु डोळ्यावरती काळी पट्टी बांधलेली. आता दशरथाने विचारलं, इंद्रदेवा, ही बाजूला बसलेली देवता डोळ्यावरती काळी पट्टी बांधली, कोण आहेत हे? बाजूला का बसले? डोळ्यावरती काळी पट्टी बांधण्याचं कारण काय आहे? इंद्रदेवाने सांगितलं, दशरथा, यांचं नाव शनिदेव आहे. यांच्या डोळ्यावरती पट्टी या कारणामुळे बांधली, यांची वक्रदृष्टी ज्याच्यावरती पडली त्याला दुःख भोगावं लागतं. मान्य करतो की नाही आपण ही गोष्ट? ही गोष्ट आपल्याला मान्य आहे. शनिदेवांची वाईट दृष्टी ज्याच्यावरती पडली त्याला जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं. त्याला आपण शनीची दशा म्हणतो. बरोबर आहे? म्हणून यांची दृष्टी या देवतावरती पडू नये म्हणून यांच्या डोळ्याला नेहमी काय बांधली जाते? ते काळी पट्टी बांधून ठेवतात. आता मुसमुसलेलं तारुण्य आहे, मान्य करतो आपण या गोष्टी? अजिबात मान्य करत नाही. दशरथ म्हटलं, असं नसतं, अजिबात असं नसतं. का काळी पट्टी डोळ्यावरती बांधावी असं कुठं असतं का? दशरथ राजा स्वतः समोर गेले, शनिदेवाच्या डोळ्यावरची काळी पट्टी सोडली. जशी पट्टी सोडली, शनी भगवंताने डोळे उघडले आणि शनीची वक्रदृष्टी दशरथावरती पडली. जशी वक्रदृष्टी दशरथावरती पडली तसं दशरथ कुठं होते? स्वर्गामध्ये होते. स्वर्गामधून दशरथ राजाचं पतन झालं, म्हणजे दशरथ राजे खाली पडले. स्वर्गामधून पतन झालं, दशरथ राजा खाली पडणार. आता स्वर्गाचं अंतर आणि मृत्यूलोकाचं या भूमीचं अंतर कितीतरी पट योजना, कितीतरी योजना हे दूर आहे, कितीतरी करोड योजना दूर आहे. हे खाली पतन होत असताना आता समुद्रपट्टीपासून कितीतरी उंच अंतरावरती जटायू नावाचा पक्षी विहारण करत होता. मला फक्त कर्म सांगायचंय, कर्म हे कसं बलवत्तर असतं. समुद्रपटापासून कितीतरी उंच अंतरावरती जटायू पक्षी आपले पंख पसरून चालला होता. जटायूने पाहिलं, ज्याचं पतन झालं तो अज राजाचा मुलगा हा दशरथ आहे. हा जर खाली पडला, कदाचित हा समुद्रामध्ये पडेल, खडकावरती पडेल, दगडावरती पडेल, वाळूवरती पडेल, परंतु एवढ्या उंच अंतरावरून जर हा खाली पडला तर हा जगणार नाही.
हा जगणार नाही, हा मरण पावेल. मग आपलं कर्तव्य आहे की या राजकुमाराचं आपण काय करायचं, संरक्षण करायचं. आपले पंख विस्तारित केले जटायूने आणि अलगद झेल दशरथाला आणि अयोध्येमध्ये आणून सोडलं. 2 दिवसानंतर राजा दशरथ म्हणजे राजकुमार दशरथ जे आहेत शुद्धीवरती आले. माझ्या स्वर्गामधून पतन झालं होतं, मी वाचलो कसा, मी जिवंत कसा, मी माझ्या नगरीमध्ये आहे, मी माझ्या अयोध्येमध्ये आहे, बाबा मला वाचवणारा कोण आहे. अजराजांना प्रश्न केला. वडिलांनी सांगितलं, बाळा तुला वाचवणारा जटायू नामक एक पक्षी आहे. कुठं आहे तो पक्षी? तो पक्षी शुद्ध येईपर्यंत तिथंच होता. जटायूला समोर आणण्यात आलं आणि दशरथ राजकुमार आता जटायूसोबत बोलतात. बा या ठिकाणी तुझं माझं काही नातं नाही, तुझी माझी काही मैत्री नाही, तुला मी याच्या अगोदर कधी बघितलं नाही, तुला मी ओळखत नाही, तरी सुद्धा तू माझे प्राण वाचवले, फार उपकार झाले माझे, म्हणजे माझ्यावरती तुझे. तुला काय मागायचं आहे ते माग. आता जटायू नावाचा पक्षी दोन्ही डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागला. तुम्ही राजकुमार आहात, पण मला जे पाहिजे ना ते तुम्ही देऊ शकत नाही, मला जे पाहिजे देऊ शकत नाही तुम्ही. अरे मी राजकुमार आहे, सर्व सत्ता आहे माझ्याकडे, किती पैसे पाहिजेत, काय करायचं, काय किती मोहरा पाहिजेत, सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, काय पाहिजे, काही नको मला जे पाहिजे ते तुम्ही देऊ शकत नाही. तुला पाहिजे ते माग, मी तुला शब्द देतो, पाहिजे ते माग, मी तुझी इच्छा पूर्ण करणार. आणि खरी अर्थाने रघुकुळाची रीत आहे की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय परी वचन न जाय. ही रघुकुळाची रीत आहे. माग भटल्यानंतर जटायूने सुरुवात केली. माझी इच्छा एवढीच होती की मलाही एखादा मुलगा असायला हवा होता. कशा करता तुला मुलगा पाहिजे? मला मुलगा फक्त याच्यासाठी पाहिजे होता की मलाही वाटायचं त्या मुलाचे मी लाड करावे, त्या मुलाचं कौतुक करावं आणि माझे शेवटचे श्वास त्या मुलाच्या मांडीवरती जावे, माझा प्राण जो आहे त्या मुलाच्या मांडीवरती जावा. आणि या कारणामुळे मला मुलगा पाहिजे, एवढी माझी इच्छा आहे. पण आता मी पक्षी योनीमध्ये आहे आणि मुलगा किंवा माझी इच्छा पूर्ण होणार नाही. दशरथाने सांगितलं, वचन दिलंय ना मी तुला, तुझी इच्छा पूर्ण होणार. जेव्हा कधी माझं लग्न होईल, जेव्हा कधी मला मुलगा होईल, मला झालेला प्रथम मुलगा मी तुला दत्तक देईल. कोण म्हणलं कुणाला? लक्षपूर्वक आहे का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. माझा अधिकार नाही, परंतु ज्या अर्थी तुम्ही इथं कीर्तन करायची संधी दिली म्हणजे तो अधिकार तुम्ही मला दिला. काय चालू होतं आपलं? हां, काय पाहिजे होतं की मला एक मुलगा पाहिजे. म्हटले जेव्हा कधी दशरथ सांगतोय जेव्हा कधी माझं लग्न होईल, जेव्हा कधी मला मुलगा होईल ना, त्यावेळी माझा मोठा मुलगा मी तुला दत्तक देईल. ही मी तुला आज काय देतो? हे वचन देतो, हा शब्द मी तुला देतो. म्हटले ठीक आहे. त्याच्यानंतर काही दिवसाने त्या ठिकाणी लग्न झालं. कुणाचं? दशरथाचं लग्न झालं, कौशल्यासोबत लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सुद्धा बरेच दिवस पुत्र नाही. नंतर पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला आणि प्रथम मुलगा जन्माला आला. त्याचं नाव काय आहे? प्रभू रामचंद्र. कौशल्याच्या पोटी प्रथम मुलगा जन्माला आला, त्याचं नाव आहे प्रभू रामचंद्र. ते छोटंसं जन्माला आलेलं बाळक कौशल्य मातेच्या हातातून दशरथाने आपल्या जवळ घेतलं आणि सांगितलं की याच्यावरती आपला अधिकार नाहीये का? आपल्या लग्नाच्या अगोदर मी कुणाला तरी वचन दिलं, त्याचा अधिकार याच्यावरती आहे. हा आपला दत्तक पुत्र आहे. या ठिकाणी हा दत्तक दुसरा दिलाय. कुणाला दिला? तेवढ्यामध्ये जटायू नावाचा पक्षी त्या ठिकाणी येऊन हजर झाला आणि आपल्या हातामधलं असणारं बालक जटायूच्या स्वाधीन केलं. या बाळाला घेऊन जा. जटायूने ते बाळ आपल्या पंखावरती घेतलं आणि अयोध्येच्या बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारद महर्षी आडवे झाले. तू पक्षी आहे, तो पक्षी आहे, हे मानवाचं बाळ आहे, मानवाचं बाळ तू पंखावरती घेऊन चालला. अरे याचं पालन पोषण होणार आहे का तुझ्याकडून? कुणाचा मुलगा आहे सांग? जटायू सांगतो हे बाळ माझं आहे, असू शकत नाही. तो पक्षी आहे, हे मानवाचं बाळ आहे. खरं सांग हे बाळ कुणाचं आहे? हे बाळ माझंच आहे, परंतु हा माझा दत्तक पुत्र आहे. खरं तर हे अयोध्येचे नगरीचे असणारे राजे दशरथाचा मोठा मुलगा आहे, परंतु त्यांनी मला शब्द दिला होता हा माझा दत्तक पुत्र आहे, म्हणून मी याला घेऊन चाललो. नारदाने उपदेश केला, अरे जन्म झालेलं हे बाळक, जे बाळ आईला सोडून राहू शकत नाहीये, ज्या बाळाला आईशिवाय जगणं अशक्य आहे, अतर्क्य आहे, राहू शकत नाही, याचा सांभाळ तू कसा करणार? अरे त्या मायलेकराची ताटातूट तू करू नको. जर माझ्यावरती विश्वास ठेव, मी भगवंताचं नामचिंतन करतो, माझ्याही हातामध्ये चिपळ्या आहेत, गळ्यामध्ये विणा आहे, माझ्यावरती विश्वास ठेवून बघ, ही बाळ त्या आईच्या स्वाधीन कर. जेव्हा कधी हे बाळ मोठं होईल ना, तुझी इच्छा काय आहे?
कशासाठी या बाळाला घेऊन चालला? काही नाही, माझी इच्छा फक्त एवढीच आहे, माझा शेवटचा श्वास या बाळाच्या मांडीवरती जावा, हा माझा दत्तक पुत्र आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे ना, तुझी इच्छा पूर्ण होईल, हे बाळ माझ्याकडे दे. पुन्हा जटायू नारद महर्षी ते अयोध्येमध्ये आले आणि ती असणारे प्रभू रामचंद्र पुन्हा कौशल्य मातेच्या ओटीमध्ये घातले. नंतरचा प्रसंग सर्वांना माहिती आहे. प्रभू रामचंद्र हळूहळू मोठे होऊ लागले. राज्याभिषेक सोहळा ठरला आणि कैकेयी मातेच्या वचनानुसार 14 वर्षाचा वनवास हा स्वीकारावा लागला. त्या वनवासामध्ये ज्यावेळी सीता मातेचं अपहरण झालं आणि सीतेचा शोध घेत होते कोण? प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेत असताना त्या ठिकाणी रावण हा सीता मातेला घेऊन चालला. घेऊन जात असताना जटायू नावाच्या पक्षाने अडवलं. रावणाचं आणि जटायूचं घनघोर युद्ध झालं. दोन्ही पंख छाटले गेले. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तो जटायू त्या ठिकाणी पडला आणि सीता शोध करण्याकरता ज्यावेळी प्रभू रामचंद्र त्या जटायूच्या जवळ गेले, जटायूला उचललं, त्याची मांजे ते आपल्या मांडीवरती घेतली आणि विचारू लागले की कोण आहात तुम्ही? आता सर्व प्रसंग हा प्रभू रामचंद्रांना माहिती होता. त्यांनी सांगितलं, मी जटायू नामक पक्षी, मी तुमचे दत्तक या ठिकाणी काय आहे, पिता आहे आणि माझी शेवटची इच्छा होती की माझ्या मुलाच्या मांडीवरती मी प्राणत्याग करावा आणि खऱ्या अर्थाने तुम्ही माझे दत्तक पुत्र आहात असं म्हटले. नतमस्तक झाले, नमस्कार केला डोळ्याने जटायूने प्रभू रामचंद्राला आणि प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती आपला शेवटचा श्वास घेतला. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य, ही जी कर्म आहे, हे कर्म भगवंताच्या बापाला सुद्धा चुकलं नाही, भगवंताला सुद्धा कर्मही भोगावं लागलं. तर तुम्ही आम्ही सर्व जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. 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 जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. की जसा कर्म जीवनामध्ये आपला आहे त्या कर्माचे फळ भगवंत तशा पद्धतीने आपल्याला देतो. मग माणसाचं कर्म कसं असलं पाहिजे? स्वच्छ असलं पाहिजे. माणसाचं मन हे कसं असलं पाहिजे? निर्मळ असलं पाहिजे. कर्म हे स्वच्छ असावं. माणसाचं मन जे आहे हे मलिन नको. राग द्वेष काम क्रोध जे आहेत आपल्या प्रत्येकाच्या मत मत्सर अहंकार हे षडविकाराने आपलं असणारं मन जे आहे हे मलिन झालं आणि ते मनामधला मळ धुण्याचं कार्य जर कोण करत असतील तर ते म्हणजे आहेत संत महात्मे. विठाला विठाला ते सांगण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते संत महात्मे. म्हणून जीवनामध्ये कर्म करत असताना भगवंताच्या नामचिंतनाचं कर्म आपण करावं. तीच गोष्ट शेवटी जाताना आपल्यासोबत येत असते. वास्तविकता आपण किती धनसंपत्ती कमवा याच ठिकाणी राहणार आहे. सुईच्या टोकावरती बसल ना दादांनो, एवढी सुद्धा संपत्ती जाताना आपण सोबत घेऊन जाणार नाही. मी स्वतः सांगत नाही, सुभाषितकार एका ठिकाणी सांगतात की धनाने भूमो पशवश्च गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. माणसाचं कर्म जे आहे, कर्म हे काय पाहिजे? उत्तम पाहिजे आणि मनाने भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. माणसाचं मन कसं पाहिजे? संत महात्म्यांच्या मनाप्रमाणे पाहिजे. माणसाचं मन हे स्वच्छ असलं पाहिजे. कारण की या स्वच्छ मनामध्ये स्वच्छ मनाने केलेलं कर्म हे भगवंताला काय होतं? आवडतं दादांनो. आणि ते कर्म अंतकरणापासून केलं. कुणी केलं? संत महात्म्यांनी केलं. आज ज्या संत महात्म्यांची रोहिदासाची जयंती आहे, संत मांद्यामध्ये जर पाहिलं तर फार असणारं उच्च कोटीचं स्थान त्यांच्या जीवनामधलं आहे. जे चर्मकार समाजामध्ये जन्माला आले, जगाचं उद्धाराचं कार्य त्यांनी हातामध्ये घेतलं होतं. निर्गुण उपासक होते. आपण कोणाची भक्ती करतो? आपण मूर्तीची पूजा करतो, बरोबर आहे. ते निर्गुणाचे उपासक होते. निर्गुण ब्रह्माचे उपासक होते. निर्गुण ब्रह्माचे उपासक असून सुद्धा सगुणाची भक्ती करू नका असं त्यांनी जीवनामध्ये कधी म्हटलं नाही. चर्मकार समाजामध्ये त्या ठिकाणी जन्माला आले. आपली पत्नी असणारी लोणा
आपल्या पत्नीला घेऊन आपल्या चर्मकार असणारा व्यवसाय त्यांचा त्या ठिकाणी सुरू होता. वडील असणारे रघुराम ते व्यवसायाकडे बघत होते की आपला मुलगा कशा पद्धतीने हा व्यवसाय करतोय, धंदा करतोय. आपलेही मुलं व्यवसाय करतात, आपल्याही आईवडिलांचं लक्ष आपल्यावरती असतं. श्री संत रोहिदासांचं वयाच्या 13व्या वर्षी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आपला व्यवसाय त्या ठिकाणी वाराणसीमध्ये गंगेच्या काठावरती बसून त्या ठिकाणी जोडे विणण्याचं काम, जोडे शिवण्याचं कार्य ते जीवनामध्ये करत होते. पण ऐका, गंगेच्या काठावरती बसून व्यवसाय करत होते, परंतु कधी गंगेचं दर्शन घेण्याकरता गंगा मातेच्या पात्रामध्ये गेले नाही. का गेले नाही याचं कारण सांगाल. पाठीमागं बॅनरवरती तुम्ही लिहिलंय, काय लिहिलं? फक्त तुम्हीच लिहिलं नाही, अखिल विश्वाचं हे वाक्य आहे, मन चंगा तो कटवती में गंगा. माणसाचं मन जर स्वच्छ असेल तर गंगा ही आपल्या घरी येईल. जे चांबडं धूत होते ते च्या पाण्यामध्ये, त्याला एक विशिष्ट प्रकारचं पात्र असतं, तर त्याला काय म्हणतो आपण? कटवती म्हणतो. त्या कटवतीमधलं पाणी, माणसाचं मन जर स्वच्छ असेल तर त्या कटवतीमधलं पाणी सुद्धा गंगा आहे. या विचाराचे होते श्री संत रोहिदास महाराज. व्यवसाय असा करत होते, एखाद्याच्या पायामध्ये जर चप्पल नसली ना, त्याच्याकडे पैसे असो नसो, अनवाणी चाललेला माणूस दिसला की त्याला धावत पळत जायचं, जवळ बोलवून आणायचं, त्याचं माप घ्यायचं, त्याच्या मापाची जोडे बनवायचे आणि पायामध्ये घालायला द्यायचे. पैसे देऊ नका, पैसे नसतील ना देऊ नका, हे जोडे घेऊन जा. हे वडिलांनी पहिलं म्हटले. अशा पद्धतीने जर यांनी व्यवसाय केला तर ह्या आपल्याला भीक मागायला लावेल. म्हणतो की नाही असं? आपण आपल्या जीवनामध्ये असं घडलं तर आपण मुदलामध्ये घट झाल्याच्या नंतर म्हणतो ना असं आपण. मग त्यांनी म्हणावं की आमच्या कुळी नव्हती ऐसे हे चिपिसी निवडले. आमच्या कुळामध्ये असं कुणीच नव्हतं, फुकट चपला दान देणारं कुणी नव्हतं आमच्याकडे, हे पिसं निवडलं. मग त्यांनी वेगळं काढून दिलं, बाजूला काढून दिलं. आज आपल्यामध्ये ती परंपरा आहे, आपल्यामध्ये लग्न झालं की मुलं हे वेगळे निघतात, परंतु इथं बापाने वेगळं काढून दिलं. हल्लीची परिस्थिती, त्या काळामधली परिस्थिती वेगळी आहे. इथं मुलं स्वतःच्या इच्छेने बाजूला निघतात, तिथं बापाने त्यांच्या इच्छेने यांना बाजूला काढून दिलं. तुला जसा धंदा करायचा, जसा व्यवसाय करायचा, तू तसा व्यवसाय कर, यांचं चालूच आहे. मनाने भगवंताचं नामचिंतन. कधी गंगेच्या पात्रामध्ये दर्शन घेण्याकरता गेले नाही, मनाने भगवंताचं चिंतन करतात. एवढा चिंतन केलं, काम हाताला होतं, त्यांच्या हाताने जोडे शिवायचे. मग अशा विचारायचे होते की आपलं तोंड तर रिकामं असतं. मला सांगा महिला वर्ग, तुम्ही स्वयंपाक करता बरोबर, खाताना स्वयंपाक, जेवतो आपण, स्वयंपाक करतो. मला सांगा, स्वयंपाक करताना काम कशाला असतं? आपल्याला भाकरी करायचे म्हटलं काम कशाला असतं? आपल्या हाताला असतं. पाणी आणायचं विहिरीवरती, मग काम कशाला असतं? हाताला असतं. पायाने तिथपर्यंत जावं लागतं, म्हणजे काम इंद्रियाला असतं. तोंडाला काय काम असतं? तोंडाला काय काम असतं का? तोंडाला काहीच काम नसतं, तोंड रिकामं असतं. मग आता रिकाम्या तोंडाचा वापर कसा करावा? आपण कसा करतो? आपली पद्धत आपल्याजवळ, आपलं स्वतःचं मुख आहे, त्याचा वापर कसा करायचा आपला आपण ठरवायचं. पण श्री संत रोहिदास म्हणायचे की माझ्या हाताला काम आहे, माझ्या मुखाला काहीच काम नाही, मग रिकामा बसून काय करावं? मग मुखाने भगवंताचं नामचिंतन. ज्या ठिकाणी ते बसले होते तिथं भगवंताच्या नामाचा यज्ञ सुरू झाला, बसल्या जागी. कारण की राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली. राम राम म्हणत जर आपण रस्त्याने चाललो तर प्रत्येक पावलाला काय होतो? एक एक यज्ञ होत असतो. ही ताकद भगवंताच्या नामामध्ये. ज्या ठिकाणी ते कर्म करत होते तिथं यज्ञ सुरू झाला, भगवंताचं नामचिंतन घेत होते. मग भगवंताला चिंता पडली, याने जर असाच व्यवसाय जर चालू ठेवला तर लोक लुबाडून घेऊन जातील याचं सर्व. मग काय करावं? रोहिदासाला काम आवरत नाही ना. श्री संत रोहिदासाने त्या कटोतीमध्ये पाणी घ्यावं, कडक असणारं ते कातड्याचं चामडं त्या पाण्यामध्ये भिजवावं आणि पाठीमागे टाकावं, भिजवावं पाठीमागे टाकावं, पाण्यात भिजवावं मागे टाकावं, पाठीमागे लक्ष नाही. पुन्हा थोड्या वेळाने एखादं गिऱ्हाईक आलं की पाठीमागे बघावं, पाठीमागचं भिजलेलं चामडं घ्यावं. पण ज्यावेळी ती चामडं पाठीमागून घेतलं जायचं, हातामध्ये घेतलं तर ती चामडं रंगवलेलं असायचं. मग बायकोला विचारायचे, लोना या चामड्याला तू रंगवलं का? नाही धनी, या चामड्याला मी रंग दिला नाही, हे चामडं तू रंगवलं नाही. मग हे चामडं रंगवलं कोणी? नंतर लक्षामध्ये आलं की हे चामडं रंगवण्याचं कार्य संत तुकोबर यांनी सांगितलं की तू त्यांचं नामचिंतन करतो, तुझं चामडं रंगवण्याचं कार्य कुणी केलं?
परमात्म्यानं केलं की चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेले बिने. मग नंतर लक्षामध्ये आलं की माझं काम भगवंत करतो, आता देवाला काम करून द्यायचं नाही. मग ते चांबडं भिजवायचं, समोर ठेवायचं, आपल्या हाताने रंगवायचं आणि त्याचे जोडे बनवायचे. एक दिवस असा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडला की त्या काशीमध्ये एक मोठा असणारा भागवत सप्ताह, रोडला जर पाहिलं तर 1 किलोमीटर पासून लाईन मोठी लागलेली. गाड्याच्या पाठीमागे गाड्या, पूर्वी ह्या बैलगाड्या असायच्या, गाड्याच्या पाठीमागे गाड्या, मोठा असणारा ताफा, त्याच्यासमोर असणारी पालखी, त्या पालखीमध्ये कुणीतरी व्यक्ती बसलेला, 4 जण ती पालखी समोर घेऊन चाललेले. रोहिदासाने डोकावून पाहिलं तर त्या पालखीमधून एक पाय बाहेर निघाला. पाय बाहेर होता आणि त्या पायाकडे सहज लक्ष गेलं. त्या पायामधली जी चप्पल घातलेली होती ती चप्पल फाटलेली होती. धावत पळत श्री संत रोहिदास गेले. पालखी थांबवली. थांबा 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 थांबा. का थांबवलं? का अडवलं आम्हाला? याच्याकरता अडवलं तुम्हाला की मी या ठिकाणी एक चर्मकार आहे, मी जोडे शिवण्याचं काम करतो. त्याच्यामध्ये शास्त्रीजी बसलेले होते, त्यांनी पडदा बाजूला केला. का अडवलंय? काही नाही शास्त्रीजी, तुमच्या पायामध्ये जे जोडे आहेत ना ते तुटलेले जोडे आहेत. मी अवघ्या 5 मिनिटामध्ये नवीन चप्पल तुम्हाला शिवून देतो. 5 मिनिटं बसता का? चांगले जोडे शिवून देतो. त्या ठिकाणी शिष्याने खुर्ची दिली शास्त्रींच्या. ते शास्त्री खुर्चीवरती बसले. आता हातामध्ये कुशलता होती, हाताच्या कुशलतेने जोडे बनवायचं काम त्या ठिकाणी चालू केलं. सुंदर असा नवीन जोडा बनवला माप घेऊन. तो जोडा त्यांच्या पायामध्ये घालण्याकरता दिला. आता ती शास्त्रीजी होते, त्याने एक वाक्य वापरलं, पाठीवरती थाप टाकली आणि सांगितलं, शाबास रोहिदासा, फार सुंदर जोडा शिवलाच बरं का. पैसे द्यायचं नाव अजिबात नाही. मला सांगा, आपल्या आता हल्लीच्या काळामध्ये आपले जोडे तुटल्यावर कोणी शिवायला जात नाही, कारण की आता पैसा भरपूर झाला आपल्याकडं त्या ठिकाणी. परंतु मोबदला देतो की नाही आपण? पैसे देतो. पैशाशिवाय कुठलीही गोष्ट नाही. याने फक्त पाठीवरती थाप टांगितलं, शाबास रोहिदासा, मस्त जोडा शिवलाच बरं का. हां, मग एवढा म्हटला, मोबदला दिला नाही, पैसे दिले नाही, पुन्हा पालखीमध्ये जाऊन बसणार. तेवढ्यामध्ये श्री संत रोहिदासाने सांगावं, ऐका ना शास्त्रीजी, मी एवढं काम माझं करतो, मी जोडे शिवतो, पण या ठिकाणी माझी माता असणारी गंगा माता, माझं एक काम चालू असल्यामुळं मला वेळच मिळत नाही या गंगेच्या पात्रामध्ये जायचा. माझं एक काम करा, मी एक शिवराई तुमच्याकडे देतो. आता शिवराई म्हणजे आता आपण नाणं म्हणतो त्याला, पूर्वीच्या काळी काय म्हणायचे? 1 रुपयाला काय म्हणायचे? शिवराई म्हणायचे. माझी एवढी शिवराई घेऊन जा, त्या गंगेच्या पात्रामध्ये टाका आणि गंगा मातेला सांगा तुमच्या मुलाने हे नाणं तुमच्याकरता दिलं. म्हटले ठीक आहे. आता शास्त्रीजींनी बघितली अवस्था, रोहिदासाचे कपडे फाटलेले, कपडे मळालेले, आणि या एवढ्या मळकेचे कपडे, ही एवढे मळालेली असणारे कपडे याचे आहेत आणि याची शिवराई मी माझ्या स्वच्छ हातामध्ये घेऊ का? त्यांनी तंबाखूची जी पिशवी असते, हां, ती पोटली बाहेर काढली, समोर धरली, याच्यामध्ये तुझी शिवराई टाक, मी गंगा मातेपर्यंत पोहोच करतो, मी सप्ताहासाठी चाललो. ती शिवराई घेऊन गेले. भागवत सप्ताह झाला, 7 दिवसाचा सप्ताह संपला. शेवटच्या दिवशी गंगा मातेचं स्नान करण्याकरता शास्त्रीजी त्या ठिकाणी गेले. आता तिथे गेल्यानंतर लक्षामध्ये आलं की श्री संत रोहिदासाने या ठिकाणी एक शिवराई त्या रोहिदासाने आपल्याकडे दिली. ही गंगा मातेला अर्पण करायची. जी पोटलीमध्ये ती टाकलेली होती शिवराई, ती पोटली त्या गंगेमध्ये पालथी केली. ती शिवराई त्या गंगेच्या पात्रामध्ये पडली. सांगितलं त्या रोहिदासाने, ही दिलेली जी आहे शिवराई, ही मी तुला अर्पण केली. अर्पण केल्याबरोबर गंगा माता त्या ठिकाणी प्रगट झाली. सांगितलं, जी शिवराई या रोहिदासाने मला अर्पण केली ना, त्याच्यासाठी प्रसाद म्हणून एक गोष्ट घेऊन जा. आपल्या हातामधलं एक सोन्याचं कंगन काढलं आणि त्या ठिकाणी शास्त्रींच्या हातामध्ये दिलं. सांगितलं, हे कुणाला नेऊन द्यायचं? हे रोहिदासाला नेऊन द्यायचं. माझा मुलगा आहे, परंतु कधी माझं दर्शन घेण्याकरता इथं येत नाही. माझं अंतकरण व्याकुळ होतं त्याच्या भेटीसाठी, हे त्याला नेऊन दे. आता तो होता लोभी. तो म्हटला, हे सुवर्णाचं कंगन हे त्याच्या काय कामाचं आहे? मी पुण्यवान आहे, मी माझ्या घरी घेऊन जातो. आता या एका कंगनाचं मला तरी काय करायचे? माझंही लग्न झालेलं नाही. मग हे कंगन, जे सुवर्ण रत्नजडित कंगन आहे, हे राजाच्या राणीच्या हातामध्ये किती सुंदर दिसलं. ते कंगन घेऊन गेला, राजाच्या स्वाधीन केलं. राजाने कंगन हातामध्ये घेतलं आणि रत्नपारख्याला जवळ बोलावलं. या कंगनाची किंमत किती आहे? रत्नपारख्याने सांगितलं, तुमचं सर्व राज्य जरी दान स्वरूपामध्ये दिलं तरी याची किंमत आपण करू शकणार नाही. त्रिभुवनाच्या मोलाचं हे कंगन आहे.
मग त्याच्या बदल्यामध्ये 2 लाख सुवर्ण मोहरा त्या ठिकाणी त्या शास्त्रींना दिल्या आणि ते कंगन राजाने राणीला दिलं. आता राजा राणीचं झालेलं होतं भांडण. ते कंगन राणीने घेतलं, आपल्या हातामध्ये घातलं आणि सांगितलं, राजेसाहेब एक कंगन घेऊन मी काय करू, याचा जोडी कुठे आहे, दुसरं कंगन मला द्या. राजेसाहेबांनी सांगितलं, कंगन फक्त एकच आहे माझ्याकडे, याचा जोडी माझ्याकडे आला नाही. आता बायको आणखी राणीसाहेब आणखी बडबड करायला लागल्या, म्हणजे एक कंगन तुम्ही मला दिलं आणि एक कंगन माझ्या सवतीला दिलं, दोन्हीला खुश करण्याचं कार्य तुम्ही करत आहात. मग हे सुद्धा कंगन मला नको, द्यायची असतील तर 2 द्या. हातामधलं कंगन काढलं, राजाच्या तोंडावरती फेकून त्या ठिकाणी दिलं. आता राजेसाहेबांनी शास्त्रींना बोलावलं, सांगितलं, शास्त्री बुवा आणखी एक कंगन द्या. आता कंगन आणणार कुठून, या ठिकाणी शास्त्रींच्या लक्षामध्ये आलं की आपण धोका केला, आपण या ठिकाणी श्री संत रोहिदासांना फसवलं. आता रोहिदासांचा प्रसाद होता, श्री संत रोहिदासाजवळ गेले. रोहिदास महाराज सर्व घडलेला प्रकार सांगितला. रोहिदास महाराज मला आत्ता आणखी एक शिवराई द्या, ती शिवराई मी घेऊन जातो, गंगेच्या पात्रामध्ये अर्पण करतो, गंगा माता प्रगट होईल आणि दुसरं कंगन देईल, ते कंगन मी राजाला नेऊन देईल. कारण की राजाने असं सांगितलं होतं, दुसरं कंगन जर घेऊन तो आला नाही तर तुला मृत्यूदंडाची काय देणार आहे, शिक्षा देणार आहे, तुझा शिर धडावर पासून वेगळा केला जाईल, मग मला मृत्यूदंडाची शिक्षा प्राप्त होईल, मग मला एक शिवराई द्या. आता रोहिदासाने सांगितलं, शिवराई मी तुला देईलही, पण एकदा दिलेला प्रसाद, आपल्या लेकरासाठी दिलेला खाऊ, तो खाऊ जर लेकरापर्यंत पोहोचला नाही तर ती आई पुन्हा त्या बाईकडे खाऊ देईल का, देणार नाही. या गंगा मातेने माझ्यासाठी दिलेला प्रसाद तुम्ही राणीला नेऊन दिला, आता ही गंगा माता तुम्हाला कंगन देणार नाही. पण ऐका, मग मी मरू का, राजे माझे प्राण घेतील, मला मृत्यूदंडाची शिक्षा होईल. थांबा, तुम्ही मरू नका, त्या राजाच्या समोर मी येतो आणि तिथं येऊन मी राजाला त्या ठिकाणी कंगन देतो. म्हटले ठीक आहे. आताही हा म्हणता संपूर्ण राजवाड्यामध्ये राज्यामध्ये बातमी पसरली की या ठिकाणी रोहिदास येणार आणि गंगेच्या पात्रामधून त्या ठिकाणी राजाच्या समोर एक कंगन त्या ठिकाणी प्रगट करून देणार. सर्व त्या ठिकाणी राज्यसभा बसलेले आहे. ते फाटक्या कपड्याची असणारे रोहिदास त्या सभेमध्ये हजर झाले. रोहिदासाने हात जोडले आणि राजे त्या ठिकाणी म्हणतात, मला कंगन पाहिजे. शास्त्री बुवा कंगन घेऊन आलात का. नाही राजे, कंगन मी घेऊन आलो नाही, पण ज्याला प्रसाद स्वरूप असणारं कंगन मिळालं होतं त्या रोहिदासाला मी घेऊन आलो, मी याला बघून काय करू. नाही, हाच रोहिदास तुम्हाला आता या ठिकाणी कंगन देणार आहे. कसं कंगन देणार आहे, रोहिदासाने सांगावं, या ठिकाणी एक कटवती घेऊन या. कटवती आणली गेली. गंगा मातेचं स्वरूप असणारं जल म्हणजे पाणी घेऊन या. त्या ठिकाणी पाणी आणलं आणि रोहिदासाने ते पाणी त्या कटवतीमध्ये ओतलं आणि गंगा मातेला हात जोडून विनंती केली, मी तुझा पुत्र आहे. या ठिकाणी अगोदर प्रसाद स्वरूपाने एक कंगन या ठिकाणी प्राप्त झालं होतं, परंतु माझ्यासाठी मी अजिबात म्हणत नाही, माझ्या स्वतःसाठी मी म्हणत नाही. ज्याचं मन निर्मळ असेल ना, ज्याचं मन हे विकाररहित आहे, ज्याचं मन हे स्वच्छ आहे, ज्याचं मन हे निर्मळ असेल ना, गंगा माता त्याच्यासाठी तरी तुम्ही प्रगट व्हा, त्याच्यासाठी तरी प्रगट व्हा, माझ्यासाठी प्रगट व्हा असं म्हटल्या नाही. गंगा माता त्या ठिकाणी प्रगट झाल्या आणि प्रसाद स्वरूपाने आपल्या दुसऱ्या हातामधलं कंगन काढलं आणि रोहिदासाच्या हातावरती ठेवलं आणि ते कंगन रोहिदासाने शास्त्रींना दिलं. ते शास्त्रींनी त्या ठिकाणी कुणाला दिलं, राजेसाहेबांना दिलं. मला सांगण्याचं तात्पर्य, हे संत महात्म्यांचं कर्म आहे. अंतःकरणामध्ये कर्म कसं असावं, भक्ती कशी असावी, श्रद्धा कशी असावी, माणसाचं मन जर पवित्र असेल ना, हे पवित्र मनाने केलेलं कर्म जर भगवंताला आपण अर्पण केलं तर याच्यासारखं पुन्हा दुसरं कुठलंही नाही. म्हणून आपला विषय चालू होता की कर्मस्वरूपाने ही कर्माची भोग म्हणून मनुष्याला जीवनामध्ये जन्मामध्ये या विश्वामध्ये आपली इच्छा जरी नसली, जन्माला यायचं नाही तरी कर्म भोगण्याकरिता आपल्याला या जन्माला यावं लागतं. याच्यामध्ये तुम्ही आम्ही मोडतो. परंतु संत महात्मे जे आहेत, हे संत महात्मे यांना कोणी आणत नाही. संत महात्मे स्वतःच्या इच्छेनुसार या मृत्यूलोकामध्ये जन्माला येतात. विठाला विठाला म्हणून आणावं लागतं देवाला. येत असतात संत महात्मे आणि यावं लागतं तुम्हा मला. ते स्वतः ब्रह्मस्वरूप असणारे संत महात्मे या जगतामध्ये अवतीर्ण झाले. कशाकरिता,
कशा करता आले असतील तर ते म्हणजे फक्त तुमचा आमचा उद्धार करण्याकरिता हे निर्गुण निराकार असणारे संत महात्मे, निर्गुण निराकार असणारा परमात्मा आणि परमात्मा स्वरूप संत महात्मे, हे ब्रह्मस्वरूप संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण झाले. ब्रह्मादिक असणारे देवतासुद्धा या संत महात्म्यांचे काय करतात? पायवंदने करतात. असो वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे, वारकरी दंडकाप्रमाणे या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी वारकरी भजन घ्यायचं आहे. त्याच्यासाठी पाठीमागं बसलेले पुरुष वर्ग, समोर बसलेला महिला वर्ग, सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करायचे. सरळ करा. सरळ. एखादा हात जर खाली ठेवताल तर श्री संत बाळूमामा काढून घेतील बरं का. हात खाली ठेवायचा अजिबात नाही. वरती करा. काखेत मांजर झाल्यासारखं करू नका अजिबात. विठोबा रखुमार विठोबा